या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये. अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली. फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी. आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी संदीप आवटी यांची निवड करण्यात आली आहे. भाजप नेते आणि नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर 2.5 वर्षात 2 किंवा 3 महापौर करण्याचा विचार भाजप नेत्यांचा आहे. पहिल्या महापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची वर्णी शक्य आहे. या संदर्भात भाजपच्या नेत्यांनी निर्णय घेतला असल्याचं समजतंय. महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडी 10 फेब्रुवारीला होणार आहेत. तर 2 ते 4 फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहे. तत्पूर्वी नगरसेवक गटनेता निवडी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर, जयश्रीताई पाटील, नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार आदी जण उपस्थित होते. या बैठकीत सर्व नूतन नगरसेवक आणि उमेदवारांचा सत्कार करण्यात आलाय. महापालिकेत भाजपच्या गटनेते पदासाठी संदीप आवटी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संदीप आवटी हे मिरज येथील प्रभाग क्रमांक 3 मधून दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, रोहिणी पाटील, अतुल माने यांची नावे चर्चेत आहेत. पण संदीप आवटी यांना गटनेते केल्याने निरंजन आवटी यांना सध्या महापौर पद हे मिळण्याची शक्यता धुसर आहे. गेल्या महापौर पदाच्या निवडीत धीरज सूर्यवंशी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या सत्तेत पहिल्या महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 2.5 वर्षात 2 किंवा 3 महापौर करण्याचा विचार भाजपच्या नेत्यांचा सुरू आहे. त्यामुळे निरंजन आवटी आणि रोहिणी पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली आहे. पण पहिला धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर एकमत केल्याचं वृत्त आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर खुनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनील माळी राहत असलेल्या कलानगर येथील त्यांच्या घरासमोरच दोघा हल्लेखोरांकडून चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुनील माळी यांच्या फुफ्फुसामध्ये चाकू अडकल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. याच ठिकाणी असलेल्या नागरिकांनी माळी यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खुनी हल्ला झाल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोघे हल्लेखोर पसार झालेत. दरम्यान महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाच्या मुख्य अधिकाऱ्यांवरच प्राणघातक हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 374 आणि पंचायत समितीसाठी 710 असे मिळून तब्बल 1084 जणांनी माघार घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 211 तर पंचायत समितीच्या 122 जागांसाठी 340 उमेदवार रिंगणात आहेत. बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांची मनधरणी केली. काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश आले. मिनी मंत्रालयासाठी बहुतांशी दुरंगी आणि तिरंगी लढती होत आहेत. वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना होईल. तर शिराळ्यात 2 राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, खानापूर, आटपाडीत भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना, कवठेमहांकाळला अजितदादा राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी, तासगाव 2 राष्ट्रवादीसह भाजप अशी तिरंगी, तर जतमध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. झेडपीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्याने बुधवारपासूनच प्रचाराचा धुरळा उडणार असून दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषदेच्या गटांसाठी 590 तर पंचायत समितीच्या गणांसाठी 1057 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. असे दोन्ही मिळून 1647 अर्ज दाखल होते. यामध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दाखल केलेले एकूण अर्ज 504 आहेत. यात जिल्हा परिषदेसाठी 177 तर पंचायत समित्यांसाठी 327 अर्ज दाखल करण्यात आलेत. उरलेले 1143 अर्ज इतर उमेदवारांनी दाखल केले होते. निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नाराजी वाढली होती. आमदार, खासदारांसह ज्येष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची
शब्द देऊन समजूत काढण्यात आली आहे. काही ठिकाणी यश आलं, परंतु काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात अपयश आलं. चिंचणी गटातून माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी माघार घेत धक्का दिलाय. मिनी मंत्रालयात सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू असतानाच महाविकास आघाडीने आव्हान निर्माण केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा राज्यस्तरीय कौस्तुभ पुरस्कार 2026 निरंकारी संत समागम यांच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांना प्रदान करण्यात आलाय. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागममध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. मानपत्र व स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. निरंकारी मिशनच्या माध्यमातून सद्गुरू माता सुदीक्षाजी यांनी देश विदेशात मानवता, सेवाभाव, शांतता आणि एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला आहे. सामाजिक सल्लोखा, पर्यावरण संरक्षण, युवक प्रबोधन, सेवा कार्यांमधील त्यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे आणि याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, दैनिक समर्थ गावकरी महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर, सागर बोधगिरे, विश्वनाथ कोकणे आदी जण उपस्थित होते. महापालिकेत भाजप व शिवसेना एकत्रित सत्ता स्थापन करून काठावरचे बहुमत करण्यापेक्षा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाला सोबत घेऊन मजबूत बहुमत मिळण्यासाठी मुंबईत खलबते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात चर्चा झाली. 2.5 वर्ष उपमहापौर पद आणि 2 वर्ष स्थायी समितीचे सभापती पद राष्ट्रवादीने मागितले असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाहीये. महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागलाय. यामध्ये 78 पैकी 39 जागा भाजपाने मिळवत काठावर विजय मिळवला, पण बहुमतासाठी 1 जागा कमी पडत आहे. महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 10 फेब्रुवारीला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या. भाजपने प्रथम शिवसेनेबरोबर चर्चा केली. शिवसेना सत्ता स्थापनेसाठी इच्छुक आहे, पण हे संख्याबळ 41 वर जाणार असून काठावरचं बहुमत असणार आहे हे पुरेसे नाही. याशिवाय स्थायी समितीमधील संख्याबळ देखील अडचणीचं असणार आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. मंगळवारी प्राथमिक चर्चा झाली. भाजपाने 5 वर्ष महापौर पद सोडण्यास नकार दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने 2.5 वर्ष उपमहापौर पद तर 2 वर्ष स्थायी समितीचे सभापती पदाचा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलाय. भाजपच्या नेत्यांनी मात्र स्थायी समितीचे सभापती पद होण्यास होकार दर्शवला नाही. आर्थिक चाव्या या भाजपकडे असणार असे स्पष्ट करत उपमहापौर पदास हरकत नसल्याचं सांगितलंय. तासगाव तालुक्यात चिंचणी गटातून माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी कौटुंबिक संघर्ष टाळण्यासाठी अर्ज मागे घेतलाय. वाळव्यातील नेरले गणात देवराज पाटील, चिकुर्डे गटात संजीव पाटील, देशिंग गटात अपक्ष शुभांगी भारत डुबुले, कोकरूड गटात सत्यजित देशमुख यांची पत्नी रेणुकादेवी देशमुख, मांगले गटात सत्यजित नाईक, वाकुर्डे बुद्रुक गटात देवयानी नाईक, दरीबडजी गटात अण्णासाहेब गडदे, भाळवळी गटातून विलास पाटील यांनी शिवसेना शिंदे गटातून दाखल केलेला अर्ज मागे घेतलाय. मिरज तालुक्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असून कवठेपिरान जिल्हा परिषद गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आलाय. जनसुराज्य पक्षानेही उमेदवार उभे केलेत. विशाल पाटील, जयंत पाटील यांनी भाजपाविरोधात तगडे उमेदवार दिलेत. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांनी निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंग देशमुख यांचा समझोता झालाय. तेथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी भाजपला जोरदार आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. खानापूर आटपाडी तालुक्यात महायुतीत फूट पडली. खानापूर तालुक्यात भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना अशी लढत होतीये. आटपाडीत भाजप विरोधात शिंदे शिवसेना लढत होत असून अजितदादा गट शिंदे सेनेसोबत राहणार आहे. दोन्ही तालुक्यात सुहास बाबर यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, वैभव पाटील यांनी ताकद लावली आहे. जत तालुक्यात
भाजप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडीत सामना होईल. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विक्रमसिंग सावंत, विलासराव देशमुख यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन भाजप विरोधात आघाडी केली आहे. तासगाव तालुक्यात रोहित पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात खरी लढत होईल. शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादा राष्ट्रवादी यांच्यात मुख्य सामना होणार असला तरी भाजपकडून स्वतंत्र उमेदवार देण्यात आले आहेत. निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागातील 82 जोडप्यांचा विवाह संपन्न झालाय. महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर सांगली येथील संत समागम मैदानावर या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. नवविवाहित वधूवरांना सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी एकमेकांचा आदर सत्कार करत प्रेमपूर्वक आणि भक्तिभावनेने कर्तव्याचं पालन करत जीवन व्यतीत करण्याचा आशीर्वाद प्रदान केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये पारंपरिक जयमाला तसेच सांझाहार म्हणजे सामायिक हार प्रत्येक जोडीच्या गळ्यामध्ये मिशनच्या प्रतिनिधींमार्फत घालण्यात आले. त्यानंतर आदर्श गृहस्थ जीवन जगण्याची शिकवण प्रदान करणाऱ्या निरंकारी लावांचे सुमधुर गायन करण्यात आलं. समारोहामध्ये सद्गुरू माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांनी वधूवरांवर पुष्पवर्षा करून आपला दिव्य आशीर्वाद प्रदान केला. विशेष म्हणजे या साध्या विवाह समारंभात अनेक पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर आणि उच्च शिक्षित वधूवरांचा समावेश होता. काही परिवार असेही होते जे आपल्या मुलांचे विवाह मोठ्या थाटामाटात करू शकत होते, परंतु त्यांनी सद्गुरूंच्या पावन छत्रछायेमध्ये त्यांच्या दिव्य शिकवणीचा अंगीकार करत साध्या पद्धतीने विवाह करून समाजासमोर एक आदर्श उदाहरण प्रस्तुत केले. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले असून 3,50,000 रुपयांच्या 4 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. निहाल शब्बीर नदाफ आणि मंदार रमेश चांदणे असं अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. मागील काही दिवसात विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने चोरट्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने स्वतंत्र पथक स्थापन केलं होतं. पथकास सांगली ते टिंबर एरिया या रस्त्यावरील कन्नूभाई देसाई कॉर्नर परिसरात 2 युवक विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता दोघे जण एका दुचाकीवर थांबलेले दिसले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रारंभी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर पोलीस चौकशीत त्यांनी 100 फुटी रस्त्यावरील तेजस अपार्टमेंटच्या पार्किंग, विश्रामबाग गणपती मंदिरानजीक असणारा रॉयल आर्केड अपार्टमेंट आणि भारती हॉस्पिटलच्या बाहेर असणाऱ्या पार्किंग जागेतून 4 दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. चोरीच्या दुचाकी त्यांनी मिरज येथील निपाणीकर कॉलनीतील स्टार रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावल्या असल्याचं पोलिसांना सांगितलं. चोरीच्या 4 दुचाकी पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केल्या आहेत. पद्माळे ग्रामपंचायतीमध्ये सोलर पॅनल बसवताना पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सदस्यांना विश्वासात घेतले नाही, निविदा प्रक्रिया राबवली नाही याची जबाबदारी ग्रामसेवकांची आहे. त्यामुळे ग्रामसभेत सरपंच आणि ग्रामसेवकाला धारेवर धरलं. सभेत गोंधळ निर्माण झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळी ठोकलेत. पद्माळे ग्रामपंचायतीची 26 जानेवारीची ग्रामसभा वादग्रस्त ठरली आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. ग्रामपंचायतमध्ये सोलर पॅनल बसवण्यात आले. त्यासाठी निविदा न करता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कोणत्याही सदस्यास विचारात न घेता ही निविदा करून पैशांची उधळपट्टी झालेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामसेवकाला धारेवर धरण्यात आलं. त्यावेळेस ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामपंचायतीमधील लिपिक यास आतमध्ये बोलावून दम भरला की ग्रामपंचायतीच्या कोणत्याही व्यवहाराबद्दल बाहेर माहिती द्यायची नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळी ठोकले. तर ग्रामसेवकाच्या कामाची विभागीय चौकशी झाल्याशिवाय त्यांना कोणताही पदभार देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.